ट्रेनने प्रवास करणाऱ्या बहुतेक लोकांना त्यांनी सोबत काय घेऊन जावं आणि काय घेऊ नये हे माहीत असतं। याबाबत रेल्वेकडून वेळोवेळी सूचनाही दिल्या जातात। पण आता एका 26 वर्षीय महिला प्रवाशाचं मोठं कांड पकडलं गेलं। ती इलेक्ट्रिक किटलीमध्ये असं काही घेऊन जात होती की ती पाहताच पोलीसही शॉक झाले। तिनं किटलीमध्ये अशी गोष्ट लपवून ठेवली होती ज्याची कल्पना पोलिसांनी केली नसेल। समरीन अख्तर नावाची ही महिला मूळची पश्चिम बंगालची असून ती सध्या बंगळुरूमध्ये राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समरीन काही दिवसांपूर्वी दिल्लीत आली होती। इथून काही सामान घेऊन तिला केरळला पोहोचायचं होतं। तिच्याकडे सुटकेस आणि बॅग होती। ती सामानासह ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये चढली आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा इथं पोहोचली। रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ती वेटिंग रूममध्ये गेली। पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा महिलेला धक्काच बसला। नंतर जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात एक इलेक्ट्रिक वॉटर हीटर होता ज्यामध्ये 1 किलोपेक्षा जास्त MDMA म्हणजेच एक प्रकारचे ड्रग मेथिलीने डिऑक्सिम थाप्टेमाइन ॲल्युमिनियम फाईलमध्ये लपवलं होतं। ते ठेवण्यासाठी हीटरची हीटिंग कॉईल आणि इतर गोष्टी काढून टाकण्यात आल्या जेणेकरून ते ओळखता येऊ नये। पोलिसांनी तातडीने महिलेला ताब्यात घेतलं। तिनं हे ड्रग्ज 10 ग्रॅम वजनाच्या छोट्या पाऊचमध्ये विकायचं असल्याचं सांगितलं। प्रत्येक पाऊचची किंमत सुमारे 3000 रुपये होती। महिलेकडे एकूण सुमारे 50 लाख रुपयांचे ड्रग्ज सापडलाय। विक्रेते हे 1 किलो ड्रग्ज कोट्यवधी रुपयांना विकणार होते।